तुम्ही बऱ्याच वेळा अशी पण माणसे बघितली असतील जे खूप छान इंग्लिश बोलतात पण वेडे असतात. काही लोक असे बोलतात की त्यांना भूताने झपाटलंय, पण डॉक्टर बोलतात की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. पण मग नक्की काय झालेलं असतं त्यांना? ते असे का वागत असतात? आजची स्टोरी अशाच एका वेल एज्युकेटेड वेड्याची आहे. कदाचित ही स्टोरी तुम्हाला भीतीदायक वाटणार नाही, पण सत्य आहे. संजय पोस्ट ग्रॅज्युएट झाला होता. त्याच्या या सफलतेमुळे घरातील सर्वजण खूप खुश होते. अतिशय बिकट परिस्थितीत त्याने स्वतःचे हे शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण झाले होते. लवकरच संजयला एका सरकारी नोकरीसाठी कॉल आला. ठरल्याप्रमाणे संजय इंटरव्ह्यू द्यायला गेला. खूप छान इंटरव्ह्यू झाला त्याचा. पण इंटरव्ह्यूच्या शेवटी संजयकडे 3 लाख रुपये मागण्यात आले. त्याला सांगण्यात आलं की जर त्याने 3 लाख रुपये भरले तरच त्याला ही नोकरी मिळेल. हे ऐकून संजयचा तर चेहराच पडला. कारण त्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य. कुठून आणायचे 3 लाख रुपये? याचा विचार करता करता संजय गावी परतला. गावी येताच वडिलांनी संजयला विचारले की नोकरीचे काय झाले. तेव्हा त्याने वडिलांना सांगितले की ते नोकरीसाठी 3 लाख रुपये मागत आहेत. त्यावर वडील म्हणाले, त्यात काय, एवढंच ना? आपण आपली जमीन विकू. तुझ्याच नावावर तर आहे आपली जमीन. असे बोलून ते जागेवरून उठले आणि सावकाराकडे जाऊन जमीन विकली. नंतर ते संजयला बोलले की मी येतो हे पैसे भरून. काही वेळानंतर संजयचे वडील मुंबईला जायला निघाले. रात्रीचा प्रवास होता. पहाटे ते मुंबईला पोहोचले. पहाटे रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती. याचाच फायदा काही चोरांनी उचलला. त्यांनी बघितले की संजयच्या वडिलांनी हातात एक बॅग आहे आणि ते एकटे आहेत. त्या चोरांनी त्यांना पकडले आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. संजयच्या वडिलांनी त्या चोरांना खूप विरोध केला. त्यांच्याशी लढू लागले. त्या चोरांनी लढता लढता आता त्यांना दम लागला होता. त्यांना कळून चुकले की आता ह्यापेक्षा जास्त प्रतिकार ते करू शकत नाहीत. म्हणून त्यांना ते विनवणी करू लागले की अरे बाबांनो, हे माझ्या पोराच्या नोकरीसाठी आणलेले पैसे आहेत. जमीन विकून आणल्यात रे. नका रे घेऊ हे पैसे. पण त्या चोरांवर त्यांच्या बोलण्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्यांच्यापैकी एकाने त्याच्या डोक्यावर एक लोखंडाचा दांडा घातला. त्या दांड्याच्या दणक्या इतका जोरात बसला की त्यांना जागीच आपले प्राण सोडावे लागले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला. थोड्या वेळाने तिथे पोलीस आले. त्यांनी तो मृत्यू व्यक्ती कोण आहे हे तपासायला सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या खिशातून एक डायरी मिळाली. त्यात त्यांना संजयचा मोबाईल नंबर मिळाला. त्या पोलिसांनी संजयला कॉल केला. पोलिसांनी संजयला सर्व काही सांगितले. ते ऐकून तर संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम कावरा-बावरा झाला. त्यानंतर संजयच्या वडिलांचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ करू व्यक्त करत होते. त्यांच्या चिंतेला संजयने अग्नी दिली आणि तिथेच त्या चितेकडे एकटक बघत बसला. त्या चितेबरोबर भरपूर प्रेम करणारा बाप आणि त्याचे स्वप्न जळत होते. सर्वांनी संजयला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून बसून राहिला. आता रात्र झाली होती, तरी पण संजय तिथेच त्या ठिकाणी एकाच जागी बसलेला होता. सकाळी गावातील लोकांनी पाहिले तर त्यांना संजय तिथे बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलून घरी आणले. काही वेळाने संजय शुद्धीवर आला. जसा तो शुद्धीवर आला तसा तो काहीही बडबड करू लागला. माझे वडील गेले आहेत पैसे भरायला. मला नोकरी लागणार आता. मी साहेब होणार. मग मी सर्वांना ऑर्डर देणार. अशी विचित्र वागू लागला. मध्येच तो त्याच्या आईला बापाप्रमाणेच बोलायचा. अगं ये, आता आपल्या संजयला नोकरी लागणार. मग आपली गरिबी दूर होईल. आता आपला संजू मोठा साहेब होणार. हे ऐकून संजयची आई दचकली. कारण संजयचे वडील असेच तिला बोलत होते आणि त्यावेळी संजय तिथे नव्हता. ते पाहून सर्व काही बोलू लागले की नक्की संजयला त्याच्या वडिलांच्या भूताने झपाटले आहे. हो हो म्हणता म्हणता ह्या गोष्टीला 6 महिने होऊन गेले होते.
संजय कोणाशीच बोलायचा नाही. एकटाच बडबड करत असे. दिवसभर कुठेही फिरायचा आणि रात्री स्मशानात जाऊन बसायचा. स्वतःच्या आईशी बोलताना अगदी अरेतोरे करून बोलायचा. कधीतरी तर स्मशानातील राख अंगावर लावून घ्यायचा. अचानक एके दिवशी एक साधूबाबा संजयच्या घरी आले. संजयच्या आईने त्यांना जेवू घातले आणि संजयबद्दल सर्व काही त्यांना सांगितले. त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितले की सलग 21 सोमवार देवीचा उपवास कर. तसे केल्याने तुझा मुलगा बरा होईल. एवढे बोलून ते साधूबाबा तिथून निघून गेले. त्याच दिवशी संजयचा बालपणीचा मित्र अमोल गावात MBBS करून आला होता. गावात येताच त्याला संजयबद्दल सर्व कळाले. तो लगेच संजयला भेटायला गेला. संजयला भेटल्यानंतर त्याची अवस्था पाहून अमोलला खूप वाईट वाटले. तो संजयला शहरात घेऊन आला उपचारांकरिता. त्याच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर असे कळाले की त्याच्या डोक्यातील एक नस खूप विचार करून चॉकअप झाली आहे. ज्या दिवशी त्याच्या वडिलांच्या चितेसमोर तो बसला होता त्याच दिवशी त्याच्या डोक्यातील एक नस चॉकअप झाली होती. म्हणून तो असे विचित्र वागत होता. अमोलने त्याच्या त्या आजारावर पूर्ण उपचार करून घेतले आणि 5 महिन्यानंतर संजय पूर्ण बरा झाला. अमोल संजयला घेऊन गावी आला. त्याची आई दारातच त्यांची वाट पाहत होती. संजय घरी आला आणि त्याने आईला मिठी मारली. आई आई म्हणत खूप रडला. संजयच्या आईने त्याला आणि अमोलला जेवायला वाढले. तू जेव ना आई, संजय म्हणाला. त्यावर त्याची आई बोलली, नाही रे, आज माझा उपवास आहे. मला एका साधूबाबांनी सांगितले होते की सलग 21 दिवस उपवास कर, तुझा मुलगा बरा होईल. त्यांच्या चमत्कारानेच आज तू बरा झाला आणि आज 21व्या सोमवारी बरा होऊन तू घरी आला आहेस. या कथेमध्ये संजय बरा कसा झाला? एका डॉक्टरने केलेल्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे की एका साधूबाबांनी सांगितलेल्या आणि आईने केलेल्या उपवासांमुळे? हा खूप मोठा प्रश्न आहे. पता नहीं, दवा काम कर गई या दुआ. धन्यवाद. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.